हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आशा करते की सगळे मजेत असाल, हेल्दी आणि निरोगी असाल. तुमचं सगळ्यांचं माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड. चॅप्टर नंबर 1, नंबर सेन्स. बघा, ह्या चॅप्टरमध्ये आपण कोणते टॉपिक्स कवर करणार आहोत. आयडेंटिफाय नंबर्स अँड देअर नेम्स अप टू 100. What comes before, after and in between the numbers? Compare numbers. Identify numbers and their names using abacus and place values. Arrange numbers in ascending or descending order. Skip counting. Expanded form. Count and write the number of given objects. चला तर मग आता क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. फिश डॅश डॅश शोज द ग्रेटेस्ट नंबर. ओके, या ठिकाणी काही 4 फिशचे पिक्चर्स दिलेले आहेत आणि प्रत्येकावरती नंबर्स लिहिलेले आहे. बघा, पहिला जो फिश आहे त्या ठिकाणी नंबर लिहिलेला आहे 92. सेकंड फिश जो आहे त्याच्यावर नंबर दिलेला आहे 97. थर्ड फिश दिलेला आहे त्याच्यावर नंबर दिलेला आहे 79. आणि फोर्थ फिश दिला आहे त्याच्यावर नंबर दिलेला आहे 62. तर आपल्याला काय शो करायचं सांगितलं आहे? ग्रेटेस्ट नंबर. ह्या कोणत्या फिशवरती ग्रेटेस्ट नंबर आहे? तर बघा, या नंबर्समध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? क्यू फिशवरती 97 हा सगळ्यात मोठा नंबर आहे. जे कोणता फिश आहे तो? क्यू. ऑप्शन क्यू असलेला ऑप्शन सिलेक्ट करायचा या ठिकाणी. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर कम्स जस्ट आफ्टर 72 इज. बघा, 72 नंतर येणारा नंबर लगेच. जस्ट मीन्स 72 नंतर लगेच लागून येणारा नंबर काय येईल? 73. बघा, ऑप्शनमध्ये चेक करा. पहिला ऑप्शन दिलेला आहे 27 नाही. ऑप्शन बी दिलेला आहे 72 नो. 73 आणि ऑप्शन 4 दिला आहे 37. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? द नंबर कम्स जस्ट आफ्टर 72. 72 नंतर लगेच येणारा नंबर कोणता आहे? तर 73. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रत्येक ऑप्शन्समध्ये आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. तर असा कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तो करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, बघा, ऑप्शन ए दिलेला आहे असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉल नंबरकडून बिग नंबरकडे. स्मॉल टू बिग स्टेप्स असतात. आपण स्टेप्स कशा चढतो? स्मॉल स्टेपवरती पहिले पाय ठेवतो, त्यानंतरून मोठ्या स्टेपवरती अशी नंबर्स वाढत जातात. म्हणजे आपण कसं जातो आहे? स्मॉल नंबरकडून बिग नंबरकडे. याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर. ओके, तर बघा, अगोदर लहान नंबर पाहिजे. ऑप्शन ए चेक करूया. दिलेले नंबर्स हे असेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत की नाही. ऑप्शन ए मध्ये नंबर दिलेला आहे 25, 52, 65, 56. बघा, या ठिकाणी 25 पेक्षा मोठा 52 आहे, 52 पेक्षा मोठा 65 आहे, पण 56 हा 65 पेक्षा लहान आहे. म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बघा, ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे? 25, 65, 52, 56. 25 पेक्षा मोठा 65 आहे, 65 पेक्षा लहान 52 आहे. मग हे असेंडिंग ऑर्डरमध्ये येईल का? तर नाही. आपल्याला काय करायचं आहे? लहान नंबरकडून मोठ्या नंबरकडे जायचं आहे. हा मोठा नंबर आहे, ह्या मोठ्या नंबरकडून हा कोणाकडे जातोय? लहान नंबरकडे. म्हणून ऑप्शन बी देखील येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सी काय दिला आहे? 25, 65, 56, 52. ओके,
25पेक्षा मोठा 65 आहे, पण 65पेक्षा 56 कसा आहे, लहान आहे, म्हणून या ठिकाणी हा ऑप्शन पण येणार नाही, हे पण असेंडिंग ऑर्डरमध्ये येत नाही. ऑप्शन डी चेक करा. 25पेक्षा मोठा काय आहे, 52पेक्षा मोठा 56 आहे आणि 56पेक्षा मोठा 65 आहे. हे सगळे नंबर्स कसे आहे, स्मॉल नंबरकडून बिग नंबरकडे गेलेले आहेत आणि ह्याच ऑर्डरला काय म्हणतात, असेंडिंग ऑर्डर. आणि आपल्याला तोच ऑप्शन चेक करायचा आहे की दिलेले नंबर्स जे आहेत ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहे. या ठिकाणी ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. देअर आर 6 10s and 5 1s इन. ओके, या ठिकाणी आपल्याला नंबर लिहायचा आहे, तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे. बघा, आपण शिकलेलो आहे, आपल्याला माहिती आहे प्रत्येक डिजिटला स्वतःची अशी प्लेस असते आणि ती प्लेस लेफ्टकडून राईटकडे जाताना 10ने वाढत जाते. हा जो ओ आहे, ओ आपण वन्सने डिनोट करतो. टी मीन्स टेन्स प्लेस ही आपण टीने डिनोट करतो. ओके, आता या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे, 6 10s म्हणजे 6 हा कोणत्या प्लेसला आहे, टेन्स प्लेसला, म्हणून टेन्स प्लेसमध्ये 6 हा डिजिट लिहायचा. त्यानंतर काय सांगितलं आहे, 5 वन्स प्लेसला कोणता डिजिट आहे, 5. बघा, मी वन्स प्लेसमध्ये 5 हा डिजिट लिहिते. बघा काय नंबर तयार झाला, 65. ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन बी मध्ये 65 दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट कम बिफोर 85 बट आफ्टर 83. ओके, आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की येणारा जो नंबर आहे तो बिफोर 85पेक्षा अगोदर आला पाहिजे, बट आफ्टर 83, पण तो नंबर 83 नंतर येणारा पाहिजे. बघा, पहिली कंडिशन काय दिलेली आहे, 85चा बिफोर नंबर काय येईल, बिफोर नंबर म्हणजे 85च्या अगोदरचा नंबर 84. आणि दुसरी कंडिशन काय दिली आहे, बट आफ्टर 83, पण तो नंबर कसा असला पाहिजे, 83 नंतर येणारा पाहिजे. 83 नंतर कोणता नंबर येईल, 83चा आफ्टर नंबर काय आहे, 84, म्हणून आन्सर काय येईल आपलं, 84. ऑप्शन बी मध्ये आपल्याला 84 दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6. द नंबर शोन ऑन द गिवन अबॅकस इज. ओके, या ठिकाणी आपल्याला अबॅकस दिलेला आहे आणि त्यात काही बीट्स दिलेले आहेत. बघा, अबॅकसमध्ये ओ हा काय डिनोट करतो, वन्स प्लेस, आणि टी हा काय डिनोट करतो, टेन्स प्लेस. ओके, सगळ्यात अगोदर आपण चेक करूया वन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. वन्स प्लेसला काय डिजिट येईल, 9, कारण की त्यात 9 बीट्स आहेत. टेन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत ते चेक करूया. 1 2 3 4 5. टेन्स प्लेसला मध्ये कोणता डिजिट येईल, 5. ओके, काय नंबर तयार झाला, 59. आता तो आपल्याला ऑप्शनमध्ये चेक करायचा आहे. ए ऑप्शन काय दिलेला आहे, 34. बी ऑप्शन दिलेला आहे 82. सी ऑप्शन दिलेला आहे 59 आणि डी ऑप्शन दिलेला आहे 29. आपला अबॅकस काय कोणता नंबर शोज करतो आहे, 59. 59 कुठे आहे, बघा ऑप्शन सी, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. द ग्रेटेस्ट नंबर ऑफ बर्ड्स आर सिटिंग ऑन ब्रांच. ग्रेटेस्ट नंबर ऑफ बर्ड्स आर सिटिंग ऑन ब्रांच. ओके, या ठिकाणी आपल्याला WX, Y आणि Z असे 4 ब्रांचेस म्हणजे 4 ग्रुप दिलेले आहे आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक झाडाची ब्रांच दिलेली आहे आणि त्या झाडाच्या ब्रांचवरती
बर्ड्स बसलेले आहे, तर आपल्याला चेक करायचं आहे ग्रेटेस्ट नंबर ऑफ बर्ड्स आर सिटिंग ऑन अ ब्रांच. तर सगळ्यात जास्त बर्ड्स कोणत्या ब्रांचवर बसलेले आहेत. बघा, पहिल्या W ह्या ऑप्शनमध्ये किती बर्ड्स बसलेले दिसत आहेत बघा. 1 2 3 या ठिकाणी 3 बर्ड्स आहेत. सेकंडमध्ये किती बर्ड्स दिसत आहे. 1 2 3 अँड 4 बर्ड्स आहेत. त्यानंतर Y ह्या ग्रुपमध्ये किती बर्ड्स बसलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 6 बर्ड्स ह्या झाडाच्या ब्रांचवर बसलेले आहेत. त्यानंतर Z ह्या ग्रुपमध्ये किती बर्ड्स बसलेले आहेत झाडाच्या फांदीवर. 1 2 3 4 अँड 5. ओके, आपल्याला काय सांगितलं आहे, ग्रेटेस्ट नंबर ऑफ बर्ड्स आर सिटिंग ऑन अ ब्रांच. सगळ्यात जास्त बर्ड्स कोणत्या झाडाच्या ब्रांचवर बसलेले आहेत, तर Y. म्हणून ऑप्शन सी कुठे ऑप्शन Y हा कोणत्या याच्यात दिसतो आहे, ऑप्शन सी मध्ये. या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट मॅच. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला सांगता येते की करेक्ट मॅच कोणती पेन्सिल करते किंवा कोणता ऑप्शन करतो आहे. बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 31 इज इक्वल टू 1 10s 3 1s. बघा, 31 1s प्लेसला काय येईल, 1 आणि 10s प्लेसला कोणता डिजिट येईल, 3. तर या ठिकाणी त्यांनी करेक्ट मॅच काय झालं असतं, 3 10s 1 1s. जर असं राहिलं असतं तर करेक्ट आलं असतं, पण या ठिकाणी त्यांनी काय लिहिलेलं आहे, 1s प्लेसला 1 हा डिजिट 10s प्लेसला आहे आणि 3 हा डिजिट 1s प्लेसला आहे. पण तसं आहे का, नाही. म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन बी चेक करा. ऑप्शन बी मध्ये काय दिलं आहे, 38 10s प्लेसला कोण आहे, 3 हा डिजिट आहे आणि 1s प्लेसला कोणता डिजिट आहे, 8. बघा, या ठिकाणी पण उलट दिलेलं आहे त्यांनी. 8 हा 10s प्लेसला आहे आणि 3 हा 1s प्लेसला आहे असं सांगता येते. ऑप्शन बी पण इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. 54 5 हा डिजिट 10s प्लेसला आहे आणि 4 हा डिजिट 1s प्लेसला आहे. बघा, इज इक्वल टू 5 10s अँड 4 1s. येस, ही जी कंडिशन दिली आहे ही कशी आहे, करेक्ट आहे. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट ऑप्शन काय दिला आहे, 69 6 हा डिजिट 10s प्लेसला आहे आणि 9 हा डिजिट 1s प्लेसला आहे. पण या ठिकाणी काय देत आहेत ते, 9 10s प्लेसला सांगतायत आणि 6 हा 1s प्लेसला आहे. कंडिशन या ठिकाणी ही पण चुकीची आहे. हे पण स्टेटमेंट कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, करेक्ट मॅच, करेक्ट स्टेटमेंट बघायचं आहे. तर या ठिकाणी स्टेटमेंट कोणतं करेक्ट आहे, ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन आहे या ठिकाणी. बघा, क्वेश्चन नंबर 9. ॲपल ... शोज दी स्मॉलेस्ट नंबर. ओके, या ठिकाणी 4 ॲपल्स दिलेले आहेत. प्रत्येक ॲपलला नाव दिलं आहे PQRS आणि प्रत्येक ॲपलवरती नंबर्स दिलेला आहे. P हा जो ॲपल आहे त्याच्यावरती नंबर दिलेला आहे 42. Q या ॲपलवरती नंबर दिला आहे 71. R या ॲपलवरती नंबर दिला आहे 17 आणि S ह्या ॲपलवरती नंबर दिलेला आहे 44. आणि ते काय सांगतात आपल्याला की शोज द स्मॉलेस्ट नंबर. कोणता ॲपल स्मॉलेस्ट नंबर शो करतो आहे. बघा, यांच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता ॲपल शो करतोय, R हा ॲपल जो आहे तो 17 हा दिलेल्या ॲपल्समधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर शो करतो आहे. म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स हॅज मोर ऑब्जेक्ट दॅन द गिवन सेट ऑफ रॅकेट्स. बघा, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. क्वेश्चन काय दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेट हॅज मोर ऑब्जेक्ट्स दॅन द गिवन सेट ऑफ रॅकेट्स. या ठिकाणी आपल्याला रॅकेट्स दिलेले आहेत. हे काय, गिवन सेट ऑफ रॅकेट्स.
किती रॅकेट्स आहेत? 1 2 3 4 अँड 5. 5 रॅकेट्स आहेत. 5 रॅकेट्सपेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स असलेला सेट कोणता? तर आता आपल्याला ऑप्शन्समध्ये चेक करायचं आहे. बघा, ऑप्शन ए मध्ये रिंग्स दिलेल्या आहेत. किती रिंग्स आहेत? ऑप्शन ए मध्ये 1 2 3 4 अँड 5. 5 रिंग्स आहेत. आपल्याला कोणता ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे? दिलेल्या रॅकेटच्या सेटमध्ये असलेल्या रॅकेटपेक्षा मोठे जास्त ऑब्जेक्ट्स कोणत्या सेटमध्ये आहेत? ऑप्शन ए येणार नाही, कारण की यात पण 5 रॅकेट्स आहेत आणि यात पण 5. आपल्याला 5 पेक्षा मोठा म्हणजे जास्त ऑब्जेक्ट्स असलेला सेट सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन बी बघा, ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे? 3 बास्केट्स दिलेले आहेत. सी ऑप्शनमध्ये 5 टिफिन बॉक्स दिले आहेत आणि डी ऑप्शनमध्ये 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, 5 रॅकेटचा सेटपेक्षा जास्त मोर ऑब्जेक्ट्स असलेला सेट कोणता येईल? मग 7 हा कसा आहे? 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग अबॅकस शोज द नंबर ऑफ गिवन डॉल्स? ओके, या ठिकाणी काही डॉल्स दिलेल्या आहेत आणि त्या डॉल्स कोणता नंबर शोज करतायत अबॅकसमध्ये? ऑप्शनमध्ये अबॅकस दिलेला आहे आपल्याला आणि त्या डॉल्स कोणता नंबर शो करता आहेत ते आपल्याला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपण डॉल्स किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल नंबर ऑफ डॉल्स किती आहेत? 8. 8 हा कसा आहे? सिंगल डिजिट आहे, म्हणजे मग हा 8 हा कोणत्या प्लेसला येईल? वन्स प्लेसला येईल. ओके, ऑप्शन ए चेक करा. बघा, ऑप्शन ए मध्ये वन्स प्लेसला एकही बीट दाखवलेला नाही आहे आणि आपला 8 हा डिजिट कोणत्या प्लेसला येतोय? वन्स प्लेसला येतोय, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बघा, वन्स प्लेसमध्ये काही बीट्स दिलेले आहेत. आपण बीट्स काउंट करूया. ते 8 आले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपल्या वन्स प्लेसमध्ये कोणता डिजिट आला पाहिजे? 8. या ठिकाणी काय येतोय? 9. ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी बघा, वन्स प्लेसमध्ये एकही बीट दिलेला नाही आहे. ऑप्शन सी पण येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. वन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत? 8 बीट्स आले पाहिजे. आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. येस, वन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत? 8 बीट्स आहेत. ह्या डॉल्स किती आहेत? 8 आहेत. 8 हा कोणत्या प्लेसला येईल? वन्स प्लेसला येईल, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट शोन ऑन द गिवन मँगो? ओके, या ठिकाणी आपल्याला एक मँगो दिलेला आहे आणि त्या मँगोवरती काही नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट शोन ऑन द गिवन मँगो. ऑप्शनमध्ये दिलेल्या ऑप्शन्समधला कोणता नंबर मँगो शो करत नाही आहे? तर बघा, ऑप्शन बघा, 2 10s 4 1s, म्हणजे हा नंबर काय तयार झाला? 24. ऑप्शन बी काय देत आहेत? 3 10s 7 1s, हा नंबर काय तयार झाला? 37. 8 10s 2 1s, म्हणजे हा नंबर तयार झाला 82. आणि ऑप्शन डी मध्ये देत आहेत 5 10s 6 1s, म्हणजे हा नंबर काय तयार झाला आहे? 56. तर ऑप्शन्स चेक करा. आपल्याला काय बघायचं आहे की हा जो दिलेला मँगो आहे तो दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणता नंबर शो करत नाही आहे. ओके, 24 मँगोवरती आहे का बघा? येस, 24 आहे. ऑप्शन ए येणार नाही. आपल्याला कोणता नंबर शो करत नाही आहे मँगो ते चेक करायचं आहे. 24 दाखवतो आहे, या ठिकाणी 24 आहे. 37 बघा, या ठिकाणी मँगोवर 37 हा नंबर नाही आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी पण चेक करून बघूया आपण. ऑप्शन सी मध्ये कोणता नंबर दिलेला आहे? 82. येस, 82 मँगो शो करतो आहे.
त्यानंतर ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे 56. 56 हा नंबर पण मँगोवर शो करतो आहे, तर कोणता नंबर दाखवत नाही आहे? 37. ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला आपला ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, द गिवन नंबर लाईन शोज. ओके, या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे, द गिवन नंबर लाईन शोज, आणि ही जी लाईन आहे ती कोणता नंबर शोज करते आहे? बघा, ऑप्शन चेक करा. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? काउंटिंग बाय वन्स. एक एक नंबर काउंट करते का ही लाईन? नाही, 2 नंबर्स काउंट करते आहे. ऑप्शन बी दिलेला आहे काउंटिंग बाय 4. नाही, काउंटिंग बाय 3, काउंटिंग बाय 2. बघा, 2 नंबर्स काउंट करते. इथून 0 पासून 2 पर्यंत जातोय, 2 पासून 4 पर्यंत जाते लाईन. ओके, मग किती नंबर काउंट करते इथून इथे जाण्यासाठी? हा झाला 1 नंबर आणि हा झाला 2 नंबर. म्हणजे ही जी एक कंप्लीट लाईन आहे ती किती नंबर काउंट करते आहे? 2 काउंट करते आहे. बघा, 2 पासून 3 पर्यंत एक नंबर, 3 पासून 4 पर्यंत दुसरा नंबर. म्हणजे 2 पासून 4 पर्यंत ही लाईन काय काउंट करते आहे? काउंटिंग बाय 2 नंबर्स. या ठिकाणी ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14, सिलेक्ट द करेक्ट मॅच. ओके, या ठिकाणी काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि इकडे त्यांचं नेमिंग वर्ड दिलेलं आहे, तर ते आपल्याला करेक्ट मॅच करायचं आहे. बघा, अम्ब्रेलाज किती दिलेले आहेत? ऑप्शन एमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 अम्ब्रेलाज दिलेला आहे आणि समोर नेमिंग वर्ड काय दिले आहे? 11. या ठिकाणी 12 राहिलं असतं तर ऑप्शन ए करेक्ट आला असता, पण या ठिकाणी अम्ब्रेला 12 आहेत, पण नेमिंग वर्ड काय दिलेला आहे समोर? 11. म्हणून ऑप्शन ए इज इनकरेक्ट ऑप्शन. बघा, मॅरीगोल्ड्स दिलेले आहे, फ्लॉवर्स दिले आहेत. किती आहेत फ्लॉवर्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 फ्लॉवर्स आहेत आणि समोर नाव देत आहेत 16. ऑप्शन बी पण इनकरेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी ऑप्शन सी चेक करूया. कॅप्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. येस, या ठिकाणी कॅप्स किती आहेत? 15 आणि समोर नेमिंग वर्ड पण काय दिलेलं आहे? 15. हे स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15, हाऊ मेनी बटरफ्लाईज आर देअर ऑल टुगेदर. हाऊ मेनी बटरफ्लाईज आर देअर ऑल टुगेदर. संपूर्ण बटरफ्लाय काउंट करायचे आहेत आणि ते किती बटरफ्लाय आहेत ते विचारलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. टोटल बटरफ्लायज किती आहेत? 18. आता ऑप्शनमध्ये त्यांनी आपल्याला प्लेसनुसार डिजिट्स दिलेले आहेत. बघा, 1s प्लेसला कोणता डिजिट येईल? 8 आणि 10s प्लेसला कोणता डिजिट येईल? 1. ऑप्शन्स चेक करूया आपण. 1 10s 8 1s. येस, 1 हा डिजिट 10s प्लेसला आहे आणि 8 हा डिजिट 1s प्लेसला आहे. या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन येईल. ओके.